विद्युत प्रवाहाचे विज्ञान आणि पक्ष्यांच्या सुरक्षेचे रहस्य कावळ्याला शॉक का लागत नाही? तुम्ही कधी लक्ष दिलंय का? विजेच्या तारेवर कावळा शांतपणे बसलेला असतो, पण त्याला शॉक लागत नाही. पण माणूस जर तिथे गेला तर क्षणात शॉक लागतो. मग प्रश्न असा आहे, कावळ्याला शॉक का लागत नाही? चला, आज हे विज्ञानाच्या भाषेत अगदी सोप्या शब्दात समजून घेऊया. शॉक म्हणजे काय? कोणालाही शॉक लागतो तो फक्त विजेमुळे नाही, तर शॉक लागतो विद्युत प्रवाह शरीरातून गेल्यामुळे. जेव्हा वीज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्या शरीरातून वाहते तेव्हाच शॉक लागतो. कावळ्याला शॉक का लागत नाही? आता कावळ्याकडे लक्ष द्या. कावळा जेव्हा विजेच्या तारेवर बसतो तेव्हा तो फक्त एका तारेवरच बसलेला असतो. त्याचे पाय जमिनीला लागलेले नसतात आणि तो दुसरी कोणतीही तारही पकडत नाही. म्हणजे काय? एकच तार जमीन नाही, दुसरी तार नाही, म्हणून विजेला जाण्याचा मार्गच मिळत नाही आणि त्यामुळे कावळ्याला शॉक लागत नाही. माणसाला शॉक का लागतो? पण माणसाच्या बाबतीत वेगळं होतं. माणूस जर विजेची तार हाताने पकडतो आणि त्याचे पाय जमिनीवर असतात तर विजेला पूर्ण मार्ग मिळतो. तार, शरीर आणि जमीन, म्हणूनच वीज शरीरातून वाहते आणि जोरदार शॉक लागतो. महत्त्वाचा विज्ञान नियम लक्षात ठेवा. शॉक व्होल्टेजमुळे नाही, तर करंटच्या मार्गामुळे लागतो. जिथे करंटचा मार्ग पूर्ण, तिथे शॉक नक्की. धोक्याची परिस्थिती: जर कावळ्याने एकाच वेळी दोन वेगवेगळ्या तारा पकडल्या किंवा तार आणि खांब दोन्हीला स्पर्श केला तर हो, त्यालाही शॉक लागू शकतो. म्हणून लक्षात ठेवा, शॉक हा अपघात नसून विजेचा मार्ग आहे. असा विज्ञानावर आधारित व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा.